नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळ्यात आपण वाळवणाचे भरपूर प्रकार करतो, पण वाळवण झाल्यानंतर काहीतरी चटपटीत आपल्याला खावेसे वाटते. आपल्यालाच काय, पण मुलांना देखील वाटते. तर असेच चटपटीत खाण्यासाठी आज आपण मस्त असा टेस्टी लज्जतदार लसूणी भडंग बनवणार आहोत. यासाठी मी इथे 300 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे हे साधेच आहे. तुम्ही भडंगचे मुरमुरे देखील घेऊ शकतात. उन्हाळ्यात हे मुरमुरे जरी क्रंची वाटत असतील तरीसुद्धा हे आपल्याला 5 मिनिटासाठी कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे. म्हणजे भडंग तयार झाल्यानंतर ते देखील अजूनच छान क्रंची क्रंची वाटतात. तसेच मी इथे 100 ग्रॅम भाजके पोहे घेतले आहे. हे दोन्ही मिळून 300 ग्रॅम आहेत. तुम्ही यासाठी भडंगचे मुरमुरे किंवा साधे मुरमुरे तुम्हाला आवडतील ते मुरमुरे घेऊ शकता. आता एका बाजूला तेल गरम करायला ठेवते. तेल गरम होत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चम्मच साखर आणि 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहे. याची आपण आता पूड करून घेऊयात. तेल एकदम छान गरम झाल्यावर यामध्ये मक्याचे पोहे तळून घेते. लक्षात ठेवा, तेल अतिशय छान गरम झाल्यानंतरच मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे. म्हणजे पोहे टाकल्यावरती ते लगेचच फुलतात आणि छान तळले जातात. तेल जर तापलेलं जर नसेल तर मक्याचे पोहे हे अजिबातच फुलत नाही आणि तळल्यासारखे देखील वाटत नाही. तुम्ही पाहू शकता, तेलात टाकल्यानंतर मक्याचे पोहे हे अगदी दुप्पट झालेले दिसतात. मी इथे 100 ग्रॅम मक्याचे पोहे हे तळून घेते. मक्याचे पोहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मक्याचे पोहे तळून झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता देखील तळून घेते. कढीपत्त्याला तळण्यासाठी 1 मिनिट देखील लागत नाही, तो लगेचच तळून होतो. इथे आज आपण लसूणी भडंग तयार करत आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा कपापेक्षा थोडे जास्त लसूण घेतलेला आहे. लसूण हा मिक्सरच्या भांड्यात घेतला, त्यावरती तळलेला कढीपत्ता देखील टाकून घेतला. यानंतर यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि घरातच तयार केलेला 4 चम्मच मसाला घेतलेला आहे. तुम्हाला भडंग किती प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे सगळे मसाले घेऊ शकता. भडंगला थोडासा चटपटा स्वाद येण्यासाठी यामध्ये 1 चम्मच भरून चाट मसाला देखील टाकून घेतला आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे. आता हे सगळे आपण मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊयात. आता तळलेले पोहे हे गार झालेले आहेत. तळलेले पोहे आणि मुरमुरे आपल्याला ज्या डब्यात चिवडा भरायचा आहे त्याच डब्यामध्ये सगळे एकत्र करून घेते. मुरमुरे आणि मक्याचे पोहे छानपैकी एकत्र करून झाले. आता यामध्ये 400 ग्रॅम फरसाण टाकून घेतले. यामध्ये तुम्ही घरच्या घरी शेव करू शकता किंवा विकत आणून फरसाण टाकले तरी देखील चालेल. आता ज्या कढईमध्ये आपण कढीपत्ता तळलेला होता त्याच तेलामध्ये मी 1 चम्मच मोहरी टाकून घेतली. थोडेसे हिंग, यानंतर 100 ग्रॅम शेंगदाणे टाकून घेतले. आणि छानपैकी 2 मिनटं आपल्याला आधी तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान तळून झाल्यानंतर त्याचमध्ये लगेच डाळवं देखील टाकून घेतलं. हे देखील 100 ग्रॅम आहे. यानंतर मूठ भरून कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती देखील याच तेलामध्ये टाकून घेऊयात. तेल गरम असल्यामुळे अगदी 2 ते 3 मिनटातच कोथिंबीर छान कुरकुरीत तयार होईल. त्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि 2-3 मिनटं तेल शांत झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि बाकीचे पावडर मसाले जे बारीक केलेले होते मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकून घेते. तुम्ही पाहू शकता, तेल हे बऱ्यापैकी गरम आहे. असेच गरम तेल आपल्याला हवे आहे, म्हणजे त्यामध्ये लसूण हा छानपैकी तळला जातो. 1-2 मिनटं हा मसाला तयार झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार साधे मीठ आणि थोडेसे काळे मीठ देखील टाकून घेते. लक्षात ठेवा, मिठाचे प्रमाण हे कमीच करायचे आहे, कारण मुरमुरे हे आपले खारेच असतात. सगळा मसाला हा टाकून झाल्यानंतर एक 5 मिनिटानंतर तो गार झाल्यावरतीच आपल्याला
सगळ्या मुरमुऱ्यामध्ये तो टाकून घ्यायचा आहे आणि मुरमुरे छानपैकी हलवून घ्यायचे आहेत. असे डब्यातच सगळे हलवले म्हणजे या डब्यामध्ये सगळे मसाले हे छानपैकी डबा गोल गोल फिरवून छानपैकी हलवता येते. असा हा बाहेरचा मसाला आणून 60-70 रुपयाचं पॅकेट आणण्यापेक्षा असा हा घरच्या घरी तुम्ही जर लसूणी मसाला तयार करून त्याचा चिवडा जर केला तर त्याचा स्वाद हा खूपच छान येतो. असा हा चिवडा तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये लसूण मुरल्यानंतर त्याची टेस्ट ही अतिशय सुंदर लागते आणि लसणामुळे भडंगाला सुवास देखील हा फारच छान येतो. तुम्ही जर अशा प्रकारे लसूणी भडंग घरात जर बनवली तर पुन्हा कधी विकतचा चिवडा किंवा विकतचा मसाला वापरून चिवडा तयार करणार नाही. ह्याच प्रकारे तुम्ही भडंग तयार कराल. सगळ्यात शेवटी धणे आणि साखरेची जी पूड केलेली आहे ती सगळी ह्या भडंगमध्ये मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे मस्त अशी टेस्टी अशी चविष्ट ही भडंग तयार होते. यामध्ये तुम्ही कांदा, कोथिंबीर आणि ह्या दिवसात तर कैरी देखील येते तीसुद्धा टाकून खाल्ली तर मस्त अशी टेस्टी भडंग तयार होते. चला तर मग माझ्या घरात तर लसूणी भडंगचा मस्त घमघमाट सुटलेला आहे. तुम्ही पण याच्याच प्रकारची ही भडंग तयार करा आणि तुम्हाला मसाला हा किती प्रमाणात हवा आहे त्याचा वापर करा. पण एक महत्त्वाची टीप म्हणजे जेवढे मुरमुरे असतील त्याच्या दुप्पट तरी मसाला हवा तरच ती भडंग ही छान लागते. चला तर मग मस्त अशी ही भडंग तयार करा आणि त्याचा स्वाद घ्या. असा हा लसूणी भडंगचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गीतूज खाद्यसंस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.